जय पवार यांनी व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। या पोस्टमध्ये मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसतात। हा व्हिडिओ पोस्ट करताना जय पवारांनी गंभीर सवाल उपस्थित केले। उड्डाणावेळी अशा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं। नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 75 तर जखमींना 25 लाखांची आर्थिक मदत द्या अशी मागणी भाजपचे काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केली आहे। नागपुरातील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांना आपला जीव गमवावा लागला। मेळघाटातील संघर्ष आणि कर्जमाफीच्या आठवणीसाठी बच्चू कडूंनी पदयात्रा सुरू केली। काल 1 मार्चपासून बच्चू कडूंच्या पदयात्रेला सुरुवात झाली। 9 मार्च रोजी अमरावतीच्या चिखलदऱ्यात या पदयात्रेचा समारोप होणार आहे। या पदयात्रेदरम्यान बच्चू कडूंनी 250 किमी अंतर चालणार आहेत आणि यात ते शेतकरी, मजूर, आदिवासी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विजय अग्रवाल यांची निवड झाली। तर स्थायी समिती सभापतीकरिता भाजपकडून अनेकांनी फिल्डिंग लावली होती, मात्र आज विजय अग्रवाल यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक 18 मार्चला होणार आहे। या दिवशी पुण्याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचं नाव निश्चित होणार आहे। दरम्यान याआधी पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतीची निवडणूक ही सोमवारी 9 मार्चला होणार आहे। मुंबई महापालिका नागरी सभागृहानं मालमत्ता करात सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटावरून 700 चौरस फूट करण्याची सूचना मंजूर करण्यात आली। हा प्रस्ताव विचार विनिमयासाठी नागरी प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात 13,000 मालमत्तांची नोंदणी करण्यात आली। त्यामुळे राज्याच्या तिजोरीत 1,134 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क महसूल निर्माण झालाय। नोंदणी आणि महसूल या दोन्हीसाठी फेब्रुवारी हा सर्वात मजबूत आहे। राज्यातील नोकरदार महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगानं एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे। तर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कारणांमध्ये पॉश ऑडिट 1 महिन्यात करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलेले आहेत। लोकल ट्रेनमध्ये आता परवानाधारक विक्रेते फिरणार आहेत। प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये खाद्यपदार्थ व्यतिरिक्त वस्तू विक्रीस परवानगी दिली आहे। यासाठी 50 जणांना अधिकृत वेंडिंगची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे। आरटीओमध्ये 461 पदांची भरती होणार आहे। परिवहन विभागानं AIMV पदं भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला। अलीकडेच 328 AIMVनं निरीक्षक पदावर बढती देण्यात आली, त्यामुळे भरतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला। मुंबईतील सागरी किनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार आहे। दूषित सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेने 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन केली। त्यासाठी अर्थसंकल्पात 5,690 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। इराण युद्धाचा तेल वाहतुकीला फटका बसणार आहे। सध्या भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांकडे किमान 10 दिवस पुरेल इतकं कच्चं तेल साठा आहे, तर आणखी 5 ते 7 दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे। त्यामुळे नजीकच्या काळात भारतात कच्च्या तेलाचे दर वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। नाशिकमधील मराठी साहित्य संमेलनासाठी दुबईहून आलेले 34 नागरिक नाशिकमध्ये अडकून पडले। तर नाशिक जिल्ह्यातील 30 भारतीय पर्यटक आखाती देशात अडकून पडले। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे राज्यातील अनेक नागरिक आणि पर्यटक आखाती देशात अडकलेले आहेत। रायगडच्या पालीमध्ये राहणारा उत्कर्ष मापारा दुबईत अडकलाय। 12 दिवसांपूर्वी शिक्षणासाठी दुबईत गेला, मात्र मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याच्या पालकांची चिंता वाढली आहे। तो सुरक्षित असून सतत आमच्या संपर्कात आहे, मात्र तरीही पालक म्हणून आम्हाला काळजी वाटते, असं त्याचे वडील राजेश मापारा यांनी सांगितलं। अमेरिका इराण युद्धामुळे हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे। मुंबई आणि दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। दिल्ली विमानतळावर ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होती। अनेक उड्डाणं रद्द झाल्यानं ज्येष्ठ नागरिकांवर तात्काळ उभं राहण्याची वेळ आली आहे। काही परदेशी पर्यटक सुद्धा विमानतळावर अडकून पडले आहेत। हिंगोलीच्या सेनगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केले। धनगरवाडीतील विहीर अनुदान योजनेत अपहार झाल्यानं अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केलं। तसंच यावेळी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। रत्नागिरीतील जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले। हे आंदोलन 5व्या दिवशीही सुरू आहे। त्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचं कामकाज जवळजवळ ठप्प झालंय। सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। कांद्याला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी कांदा उत्पादकांनी बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। कांद्याला किमान 4,500चा दर जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे।
पुण्यात अमेरिका आणि इस्रायलचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर पुण्यात समर्थक आक्रमक झालेत. पुण्यातील कोंढवा परिसरात रस्त्यावर यावी पोस्टर्स लावून निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांकडून होळीसाठी पुरणपोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे मुंबईकरांना यंदाही होळीच्या सणाला पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. या महोत्सवासाठी मुंबईकरांना नोंदणी करता येणार आहे. ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी होळीचं आयोजन करण्यात आलंय. विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी होळीचं आयोजन केलं होतं. यावेळी विठाई प्रतिष्ठाननं दिव्यांग बांधवांसोबत होळी दहन करत धुळवड साजरी केली आहे. यावेळी धुळवड साजरी केल्यानं दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. पुणे मार्केट यार्ड उद्या धुलीवंदन निमित्त बंद राहणार आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळं, भाजीपाला, फुलं, पानं तसंच मोशी येथील बाजाराचं कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला पाठवू नये असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलं. मुंबईतील बीडीडी चाळकऱ्यांकडून लव्ह जिहाद विरोधातील होळी साजरी करण्यात येते. नाविन्यपूर्ण संकल्पनाची होळी साजरी करण्याची परंपरा वळीकरांनी यंदाही कायम राखली आहे. बीडीडी चाळ 101 मध्ये तरुणांनी लव्ह जिहाद आणि दहशतवादी विरोधी संदेश देणारी होळी साकारली. नाशिकच्या मालेगाव बाजारपेठेत होळीनिमित्त साखरेच्या माळा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. तर गुजरातवरून आलेली स्वस्त माळीची साखर आणि स्थानिक पातळीवर बनवलेली शुद्ध साखर गाठी अशी दोन्ही प्रकारची रेलचेल बाजारात दिसून येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या गाठींचा भाव स्थिर झाला. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील कृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी खग्रास चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी बंद राहणार. ग्रहणाच्या कालखंडात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्यानं मंदिर प्रशासनानं दर्शनाचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यामुळे दुपारी 3 ते 7 या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. नाशिकच्या निफाडमधील विंचूर विठ्ठलवाडी येथील मानाची काठी मडीच्या दिशेनं प्रस्थान झाली. मडी इथं कानिफनाथाचा यात्रा उत्सव हा कोहोळीपासून तिथे गुढीपाडवापर्यंत चालत असतो. या कानिफनाथाच्या काठी पायी यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सारथीनं 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अधिकृतपणे प्रसिद्ध केली. यामुळे मराठा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. सारथीच्या दिरंगाईमुळे गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उभं राहिलेलं आर्थिक संकट अखेर दूर झालेलं आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोह गावात जिल्हा परिषद शाळेनं आगळा वेगळा उपक्रम राबवला. शाळेच्या परिसरात आठवडी बाजार तसंच खाऊ गल्लीचं विविध स्टॉल उभारण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माईन परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे आणि या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. सांगलीमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकरनं महाराष्ट्र श्री किताब पटकावला. तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीनं सांगलीत राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यातील जवळपास 150हून अधिक शरीर सौष्ठव पटूंनी सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड शहरात एका एअर कंडिशनर दुरुस्त करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलक परिसरातील विशाल नगरात शॉर्ट सर्किटमुळे हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत हार्डवेअरचं दुकान पूर्णपणे जळून खाक झालं. यावेळी अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गहू काढण्याची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि इतर पिकं काढण्याच्या टप्प्यावर असताना वातावरणात अचानक बदल झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या निवडणुका न झाल्यानं प्रशासन ठप्प झाले. सध्या 163 ग्रामपंचायतींमध्ये ना सरपंच आहेत ना पदाधिकारी. त्यामुळे प्रशासक नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. भांडूपमध्ये 8वी शिकणाऱ्या मुलांनी आपल्या वर्गमित्राची हत्या केली. शाळेत सतत दादागिरी करतो म्हणून मुलाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्ये परदेशात नोकरीचा आमिष दाखवून 5 लाखांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पंजाब येथील कबूतरबाजाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परदेशातील नोकरीच्या आमिषानं चांगल्या पगाराची नोकरी गमावण्याची वेळ तक्रारदारावरच आलेली आहे. डोंबिवलीत पादचारी महिलेला गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली. विष्णुनगर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं असताना कोर्टानं दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा शिवारात कुलस्वामिनी कला केंद्रावर दगडफेक करत 10 चारचाकी वाहनांची तोडफोड केली। यानंतर आता परिसरातील 10 गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन कला केंद्र बंद करावं या मागणीसाठी घोषणाबाजी केली। या कला केंद्राला परिसरातील 25 गावांनी विरोध केला। अकोला शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राहुल कराळे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली। पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली तर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे या 4 जणांवर कारवाई केली। तसंच पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। बीड बायपासजवळील एका हॉटेलवर गुंडांच्या टोळक्यानं राडा घातला। हॉटेल बंद झाल्याचं सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून या टोळक्यानं राडा घातला। यावेळी टोळक्यानं शस्त्रांनी हल्ला केल्यानं हॉटेलचं मोठं नुकसान झालं आणि या प्रकरणी संशयित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेची मुहूर्ताची फेरी सुटली। पहिल्यांदाच प्रवाशांना मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास वातानुकूलित अत्याधुनिक बोटीतून करता येणार असल्यानं प्रवाशांमध्ये उत्साह होता। मात्र प्रवास 1.5 तास लांबल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। होळीनिमित्त बेलापूर पेंधरवरील मेट्रो सेवेत तात्पुरता बदल करण्यात आलाय। मंगळवारी सकाळच्या वेळेत मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून सेवा पुन्हा सुरू होणार आहे। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यास 2028 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। रखडलेला हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून 2 वर्ष लागणार। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी 90 मिनिटांवरून 20 मिनिटांवर येणार आहे। रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नानंतर इंस्टाग्रामवर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले। चाहत्यांनी त्यांच्या प्रवासात नेहमी साथ दिली आणि त्यामुळे लग्नाचा आनंद देशभर पोहोचवायचा आहे। त्यांनी 16 मंदिरांमध्ये अन्नदान करून आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला। रश्मिका विजय पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत। 11 सप्टेंबरला त्याचा राणाबाली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या आगामी चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं। या गाण्याला काही तासातच मोठी पसंती मिळाली। बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। अक्षय कुमारचा भूतासोबतचा मजेशीर व्हिडिओ भूत बंगला चित्रपटाचा प्रोमो आहे। प्रियदर्शन सोबत 14 वर्षांनंतर अक्षयची जोडी पुन्हा एकत्र आली असून 10 एप्रिल 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादव तुरुंगातून बाहेर येताच नवीन कामं सुरू केली आहेत। कर्ज फेडण्यासाठी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राजपालनं स्वतःचं अधिकृत YouTube चॅनल लॉन्च केलं। या माध्यमातून राजपाल यादव थेट आपल्या चाहत्यांशी संवाद साधला। वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यातील शेलू बाजारपेठेत सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे, त्यामुळे बाजारपेठेतील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यासाठी बाजारपेठेतील नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरातील पैठणच्या नाथ मंदिर परिसरातील सांडपाण्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघालाय। नव्या उपाययोजनेनुसार नाल्यांचं पाणी वेटवलमध्ये एकत्र केलं जात आहे। तसंच पंपाद्वारे उचलून ते पाणी गणेश घाटाच्या पलीकडे सोडलं जातं।